ओके. तर पूर्वी तर आपल्या चॅप्टरचं नाव आहे, मी परत एकदा चॅप्टरचं नाव लिहितो बघा. काय नाव आहे चॅप्टरचं? तर तुम्ही सांगाल ड्वेल नेचर ऑफ रेडिएशन अँड मॅटर. ड्वेल नेचर ऑफ रेडिएशन अँड मॅटर. ठीक आहे. तर या चॅप्टर मध्ये आपण सगळ्या गोष्टी पाहिल्या. फॉर एक्झाम्पल नंबर 1 कुठला रे? एक्सपेरिमेंटल अरेंजमेंट ऑफ. कुठल्या गोष्टी पाहिल्या? एक्सपेरिमेंटल अरेंजमेंट ऑफ फोटो इलेक्ट्रिक इफेक्ट. नंबर 2 इक्वेशन ऑफ फोटो इलेक्ट्रिक इफेक्ट. आणि नंबर 3 आणि याचे काय रे? याचे काय आपण कॅरेक्टरिस्टिक्स पाहिले. कुठले कॅरेक्टरिस्टिक्स पाहिले बघा, नीट ऐका मी काय म्हणतोय. आपण काय पाहिलं? आपण एक्सपेरिमेंटल अरेंजमेंट, त्याचे कॅरेक्टरिस्टिक्स पहिलं कोणता? इंटेन्सिटी. दुसरी कुठली? थ्रेशोल्ड फ्रिक्वेन्सी. आणि शेवटचं कुठलं आहे? तर स्टॉपिंग पोटेन्शियल. ठीक आहे. त्याच्यानंतर इक्वेशन पाहिलं. इक्वेशन नंतर इक्वेशन मधून आपल्याला काय मिळाले? तर फॉर्म्युले मिळाले. काय मिळाले? फॉर्म्युले. त्याच्यानंतर आता शेवटचा पॉइंट आहे आपल्याला कोणता रे? डी ब्रुगली हायपोथेसिस. लास्ट पॉइंट आहे डी ब्रुगली हायपोथेसिस. तर हा जो पॉइंट आहे याच्यातचा पॉइंट मला सांगायचा आहे बघा. हा तर ऐका, फार छोटा पॉइंट आहे हा. तर डी ब्रुगली नावाचा जो शास्त्रज्ञ आहे, काय नाव आहे त्याचं? डी ब्रुगली. बघा शास्त्रज्ञाचं नाव काय बघा, डी ब्रुगली. ह्या शास्त्रज्ञाच्या म्हणण्यानुसार लाईट काय ही जी आहे बघा काय, तर लॅम्बडा इज इक्वल टू एच बाय टी. या शास्त्रज्ञाच्या म्हणण्यानुसार हा फॉर्म्युला फार महत्वाचा आहे. याला म्हणायचं डी ब्रुगली वेव्हलेंथ. हे काय रे? याला लिहितो बघा मी. कुठली वेव्हलेंथ? डी ब्रुगली वेव्हलेंथ. डी ब्रुगली वेव्हलेंथ. ठीक आहे. इथपर्यंत आलं हे डी ब्रुगलीच वेव्हलेंथ. त्याच्यानंतर एच काय? एच तुम्हाला माहितीये काय रे? तर तुम्ही म्हणायचं सर एच मीन्स व्हॉट? प्लँक्स कॉन्स्टंट. काय? प्लँक्स कॉन्स्टंट. किती आहे त्याची व्हॅल्यू? 6.63 इंटू 10⁻⁻34 जूल सेकंड. ठीक आहे. इथपर्यंत आलं. आणि पी म्हणजे काय? आता बघा, पी खूप महत्वाचा आहे. पी म्हणजे आहे मोमेंटम. काय रे? मोमेंटम. मोमेंटम म्हणजेच काय? मोमेंटम पी. पी म्हणजेच काय मग? मोमेंटमचा अर्थ काय? मास इंटू व्हेलॉसिटी. मास इंटू व्हेलॉसिटी. तर तुम्ही पी ची काय किंमत लिहिणार आहे? मास इंटू व्हेलॉसिटी. ठीक आहे. एखाद्या गोष्टीला मास आणि व्हेलॉसिटी असते. फॉर एक्झाम्पल एखाद्या गोष्टीला, एखादी बसमध्ये चालला तुम्ही. कशामध्ये? बसमध्ये. बसला मास आहे की नाही रे? तर तुम्ही म्हणाल सर यस ऑफकोर्स बस इज हॅव्हिंग अ पर्टिक्युलर मास अँड बस इज विथ पर्टिक्युलर व्हेलॉसिटी. पळणारी बस बरं का, थांबलेली बस नाहीये. याच्यातला फरक कळतोय मित्रांनो तुम्हाला? समजा एखादी बस पळतीये म्हणजे काहीतरी व्हेलॉसिटीनं पळते, तर तिला मोमेंटम असतो. मास आणि व्हेलॉसिटी या दोन गोष्टी असते की मोमेंटम आहे. आणि नसेल, व्हेलॉसिटी नसेल, तर मात्र काय? तिला मोमेंटम 0 आहे. आता बघा, हा मी जो लॅपटॉप ठेवलाय त्याचं मोमेंटम किती आहे रे? कोण सांगेल? मी जो इथं लॅपटॉप ठेवलाय खाली खाली जो ठेवलाय त्याचं मोमेंटम किती आहे? कोण सांगेल? बघा बरं. इथून एवढं काय 5-6 जणच आहेत. सांगा बरं त्याचं मोमेंटम किती असेल? यस. हा प्लीज रिप्लाय बाय मेसेज. त्याचं मोमेंटम किती असेल रे? यस. कोण सांगेल? ह्या जो लॅपटॉप आहे त्याचं मोमेंटम किती आहे? नाही सांगू मी? ठीक आहे. बघा तुम्ही नाही रिप्लाय दिला, काही हरकत नाही. बघा मी काय सांगतोय बघा. मग आता पी याचं मोमेंटम काढायचं मला. पी लॅपटॉपचं वजन किती आहे? मी 2 किलो घेऊ का? 2 किलो. पण लॅपटॉपची व्हेलॉसिटी किती आहे रे? तर तुम्ही म्हणाल सर व्हेलॉसिटी नाहीच आहे, लॅपटॉप स्थिर बसलाय. म्हणजे लॅपटॉप स्थिर बसलाय म्हणजे याची व्हेलॉसिटी किती आहे? 0 मीटर पर सेकंद. किती आहे? 0. मग कुठल्याही संख्येला 0 न गुणाकार केल्यावर ही संख्या काय येते? 0. म्हणजे या लॅपटॉपला काय नाही? तर तुम्ही म्हणायचं सर या लॅपटॉपला मोमेंटम नाही. स्थिर गोष्टीला मोमेंटम. जो घरात फ्रीज आहे त्याचं मोमेंटम किती आहे? तर तुम्ही म्हणाल सर 0 आहे. बिकॉज मास आणि व्हेलॉसिटीचा गुणाकार. जो आता क्रिकेट मॅच मध्ये तुम्ही काय करता रे? बॉल फेकून मारता बघा, बरोबर. बॉल फेकून मारताय म्हणजे बॉल आपण मारलाय, बॉल टाकलाय वर, म्हणजे बॉलला मास आहे. काय जे असेल 1 किलोचा असेल, 1.5 किलोचा असेल बॉल, तो जो मास आहे एक पर्टिक्युलर व्हेलॉसिटी आहे. जो वर उंच बॉल पडलाय तर त्याला मोमेंटम आहे. तो बॉल खाली पडून स्थिर झाला, त्याचं मोमेंटम 0 झालं. याचा अर्थ डी ब्रुगलीची वेव्हलेंथ कशी काढतात मग? एच बाय पी. लक्षात ठेवा, खूप महत्वाचा फॉर्म्युला आहे. डी ब्रुगलीज वेव्हलेंथ इज इक्वल टू एच बाय पी. परत डी ब्रुगलीची वेव्हलेंथ काढायचा दुसरा एक फॉर्म्युला आहे जो की ऑलरेडी आहे, बाकीचं लक्षात ठेवायची गरज नाही. हे बघा. हा तर इथं बघा, मी जेवढं कामाचं आहे तेवढं सांगायला बघा. येस.
हे व्ही, आणि याचं फॉर्म्युला, याचं युनिट आहे नॅनोमीटर. मुद्दामून वेगळी कलरची पेन वापरले. हे दोन मात्र तुम्हाला फॉर्म्युले लक्षात ठेवावे लागतील. काय रे सांगा बरं. 1.228 नॅनो. आता ही एन म्हणजे काय, चला इकडे घेऊन जातो. एन मीन्स व्हॉट, नॅनो. एन मीन्स व्हॉट, नॅनो. नॅनो म्हणजे काय रे, 10⁻⁹. तर नॅनोची किंमत काय येईल मग, 10⁻⁹. आणि व्ही, आता अजिबात गल्लत करायची नाही. कोणती गल्लत, की व्ही म्हणजे इथं ह्या केसमध्ये व्ही काय होतं रे, तर तुम्ही म्हणाल या केसमध्ये व्ही व्हेलॉसिटी होती. काय होती, व्हेलॉसिटी. मात्र इथे या केसमध्ये व्हेलॉसिटी नाही. व्ही म्हणजे काय, व्होल्ट. काय, व्होल्ट. समजतंय, व्होल्ट. व्होल्ट किंवा व्होल्टेज लिहू का इथं असं डिरेक्टली, व्होल्टेज म्हणजे गल्लत होऊ नये म्हणून असं लिहिले. मग दोन फॉर्म्युले आले, हा पहिला फॉर्म्युला आणि हा दुसरा फॉर्म्युला. तर पहिला फॉर्म्युला काय मग मित्रांनो, लॅम्बडा इज इक्वल टू एच बाय पी. एच म्हणजे प्लँक्स कॉन्स्टंट आणि पी म्हणजे काय, मोमेंटम. मोमेंटम म्हणजे मास इंटू व्हेलॉसिटी. आणि ती ह्याला म्हणायचं, ह्या दोन्ही इक्वेशन ही लॅम्बडाचे आहेत म्हणजे डी ब्रुगलीच्या वेव्हलेंथचे आहेत. आणि याचं काय 1.228 डिवायडेड बाय अंडर रूट मध्ये व्होल्टेज, बरं का, व्होल्टेज. आणि त्याचं युनिट काय मात्र, नॅनोमीटर. नॅनो, नॅनो म्हणजे किती मग, 10⁻⁹. आठवलं का, हे आपल्या नॅनोचा अर्थ 10⁻⁹ म्हणजे खूप लहान आहे. हे युनिट काय रे, व्हेरी स्मॉल युनिट आहे. काय, व्हेरी स्मॉल. 10⁻⁹ म्हणजे फार लहान आहे. म्हणून तरी रतन टाटांनी त्यांच्या गाडीला, त्या लहानग्या गाडीला नॅनो हे नाव इथनच दिलेलं आहे बघा. ठीक आहे, ओके. तर हे मित्रांनो काय पाहिलं रे मित्रांनो तुम्ही, तर डी ब्रुगलीचे हायपोथेसिस. कुठली, डी ब्रुगली. ओके, ओके. तर डी ब्रुगली हायपोथेसिस पाहिजे. आता शेवटचा पॉइंट आहे बघा, शेवटचा पॉइंट आहे याच्यातला. तर त्याचं नाव आहे फोटोसेल. काय नाव आहे, फोटोसेल. बघा आता मी सांगतो हा तुम्हाला, बघा हे बघा, याच्यावर थेरी क्वेश्चन, याच्यावर प्रॉब्लेम, याच्यावर प्रॉब्लेम, याच्यावर प्रॉब्लेम आणि याच्यावर थेरी. चारच पॉइंट आहेत. क्लिअर. आता क्वेश्चन बँक सेट दाखवतो तुम्हाला मी. ठीक आहे, तर बघा पहिल्या ह्याच्यावर थेरी, दुसऱ्या ह्याच्यावर प्रॉब्लेम, तिसऱ्या ह्याच्यावर प्रॉब्लेम, चौथ्या ह्याच्यावर मात्र फोटोसेल. ठीक आहे, अजिबात टेन्शन नाही. चला मग फोटोसेल पाहूया आपण. ओके, पुढे जायला हरकत नाही मित्रांनो. ओके, विद्यार्थी कमी आहेत म्हणून अजिबात टेन्शन घेऊ नका. हा, ज्यांना शिकायची इच्छा आहे तेच इथं आहेत बघा, बाकीचे मग काय बसलेत निवांत. ठीक आहे, ओके. हा, जर कडक लॉकडाऊन लागलं तर सकाळी एक लेक्चर होईल आणि सायंकाळी एक लेक्चर होईल. ठीक आहे, परंतु तुमचे महिन्यातून मी 3 चॅप्टर तर कव्हर केल्याशिवाय स्वस्त बसणार नाही. त्याच्यानंतर आपण एक परीक्षा पण घेणार आहोत या चॅप्टरवर ऑनलाईन. ठीक आहे, तर सगळं ऑफिशियली आणि व्यवस्थित होईल, फक्त विद्यार्थ्यांना सांगा. ओके, हा ठीक आहे. चला मग मित्रांनो, आता आपण काय बघू, फोटोसेल पाहूया. काय पाहूया आपण, फोटोसेल. ठीक आहे, इथपर्यंत आलं, क्लिअर. चला, त्याच्यानंतरचा भाग आहे, ओके, त्याच्यानंतरचा भाग आहे येस, दिसतोय तुम्हाला हा. ओके, तर खूप सिंपल आहे बघा. तर हा जो भाग दिसतोय, ओके, त्याला मी फोटोसेल काढून दाखवतो तुम्हाला. ठीक आहे, आता बघा मित्रांनो, तर ही तुमची डायग्राम आहे, जिचं नाव आहे फोटोसेल, फोटो इलेक्ट्रिक सेल और फोटोसेल. याला काय म्हणू मी, फोटोसेल और कुठली, फोटो इलेक्ट्रिक सेल. चला, फोटो इलेक्ट्रिक सेल. तुम्हीच सांगा रे, फोटोचा अर्थ काय, रेड पेन मध्ये लक्ष द्या बरं. फोटोचा अर्थ लाईट. लाईटचं रूपांतर ते कशामध्ये करणार आहेत, इलेक्ट्रिकल मध्ये. कुठल्या एनर्जी मध्ये, इलेक्ट्रिकल. मग जी सेल बघा, ऐका, अ सेल विच कन्वर्ट लाईट एनर्जी इंटू इलेक्ट्रिकल एनर्जी इज कॉल्ड एज फोटोसेल. किती सिंपल डेफिनेशन आहे बघा बरं, काहीच नाही. अ सेल विच कन्वर्ट लाईट एनर्जी इंटू इलेक्ट्रिकल एनर्जी इज कॉल्ड एज सेल, इज कॉल्ड एज फोटो इलेक्ट्रिक सेल और फोटोसेल. ठीक आहे, आता बघा याच्यात काय केले बघा. हे बघा, ही एक तुम्हाला दिसते का इथं,
ही जी तुम्हाला दिसते बघा कर्सरकडे बघा, ही जी अशी गोल टोपी सारखं दिसतंय ना, तर ही काय आहे, तर ही गोल टोपी सारखं इव्हॅक्युएटेड, इव्हॅक्युएटेड म्हणजे बंदिस्त, इव्हॅक्युएटेड कसली ट्यूब आहे ही, ग्लास ट्यूब आहे. ओके, इव्हॅक्युएटेड ग्लास ट्यूब आहे. आता याच्यामध्ये हे बघा, इथून एक कांडी आहे, इथे एक कांडी आहे आणि इकडून एक कांडी आहे. या कांडीला काय लावलेलं आहे रे, हे बघा हे असं काहीतरी लावलेलं आहे. या कांडीला फार मोठं आहे बघा, एरिया जास्त दिसतोय की नाही, ही प्लेट आहे मित्रांनो, ही काय प्लेट आहे. ही कोणती प्लेट आहे, सी प्लेट आहे. कुठली प्लेट आहे, सी प्लेट. त्याच्यानंतर ही एक दुसरी प्लेट आहे जिचं नाव आहे ए प्लेट. कुठली प्लेट, ए प्लेट. ठीक आहे. हा, तर आता काय करतो, हे बघा इव्हॅक्युएटेड आहे म्हणजे बंदिस्त आहे, हे दिसतंय बंदिस्त. त्याच्यानंतर काय रे, इथून एक कॉन्टॅक्ट आहे, इथून एक कॉन्टॅक्ट आहे. या कॉन्टॅक्ट हा असा जाऊन कशाला येतोय, हा याला म्हणायचं मिली ॲमीटर. याला काय म्हणायचं मित्रांनो, मिली ॲमीटर. ॲमीटर हा शब्द ऐकल्या ऐकल्या तुम्हाला लक्षात येत असेल की हा कशासाठी वापरला जातो रे, टू मेजर करंट. काय वापरतो, काय करतो आपण, करंट. त्याच्यानंतर हा शब्द आलाय ना रिओस्टॅट, रिओस्टॅट टू कंट्रोल द करंट, टू कंट्रोल द करंट, टू कंट्रोल करंट. एक मिनिट सॉरी, टू कंट्रोल करंट. आणि काय हे, टू मेजर करंट. याला काय म्हणू आपण, टू मेजर करंट. ठीक आहे, फाईन. आणि ही काय रे, तर ही बॅटरी. ही काय, बॅटरी. ही बॅटरी का बरं, टू स्टोअर इलेक्ट्रिकल एनर्जी, टू स्टोअर इलेक्ट्रिकल एनर्जी. खूप सोपं आहे बघा याचं, इलेक्ट्रिकल एनर्जी. ठीक आहे मित्रांनो. हा, तर आता लक्ष द्या बरं. हा लास्ट आहे आता भाग, हा सगळ्यात शेवटचा भाग आहे. मी काय म्हणतोय, हे काय काय आहे, कन्स्ट्रक्शन वाचा बरं. इट कन्सिस्ट ऑफ, नंबर 1 पॉइंट बघा, इट कन्सिस्ट ऑफ इव्हॅक्युएटेड ग्लास ट्यूब which consist of two electrodes, one it is C plate आणि A plate. C plate म्हणजे काय रे, कॅथोड प्लेट, आणि ए प्लेट म्हणजे ऍनोड प्लेट. मग ऍनोड प्लेट ही सतत काय असते रे, पॉझिटिव्ह असते. काय असते ही, पॉझिटिव्ह असते. ठीक आहे. मग त्याच्यानंतर हे काय, तर तुम्ही म्हणाल सर दिस इज द मिली ॲमीटर. त्याचं फंक्शन काय, टू मेजर द करंट. पुन्हा ही रिओस्टॅट टू कंट्रोल द करंट. त्याच्यानंतर याला काय, बॅटरी म्हणायचं. हा, याला याचं लिहू का शब्द मी, रिओस्टॅट. याला काय लिहायचं बघा, RHEO स्टॅट, STAT. ठीक आहे. तर ह्याला रिओस्टॅट म्हणायचं. रिओस्टॅट म्हणजे टू कंट्रोल द करंट. त्याच्यानंतर बॅटरी टू स्टोअर द इलेक्ट्रिकल एनर्जी. ठीक आहे. कन्स्ट्रक्शन दिसलं, काय काय आहे ते दिसलं. आता मी वर्किंग सांगतो. आता आता मी काय सांगतो, वर्किंग. तर आता बघा बरं, आता मी वर्किंग सांगतो. या वर्किंग मध्ये आपल्याला काय करायचं बघा. इथून काय टाकले रे मी, इथून काय टाकले बघा बरं. तर तुम्ही म्हणाल सर यू आर काय, इन्सिडन्स ऑफ लाईट. काय टाकले मी इथं, लाईट टाकली. लाईट कोणत्या प्लेटवर टाकली मी, तर तुम्ही म्हणाल की लाईट सी प्लेटवर टाकली. कुठल्या प्लेटवर, सी प्लेटवर. मग मला सांगा, ही जी लाईट आहे जी तुम्ही सी प्लेटवर टाकली, एक मिनिट, ही जी लाईट आहे जी तुम्ही कशा कोणत्या प्लेटवर टाकली, सी प्लेटवर टाकली, काय होईल, लक्ष द्या आता. हा, ओके. चला ऍनिमेशन टाईप सांगतो खूप सोप्या पद्धतीने. हे बघा आता वर्किंग, मी पहिल्यांदा काय सांगितलं इकडे लिहितोय बघा. मी पहिल्यांदा काय सांगितलं रे, कन्स्ट्रक्शन. कोणाचं, फोटोसेलचं. कन्स्ट्रक्शन म्हणजे काय काय दिसतंय त्याला म्हणायचं कन्स्ट्रक्शन. पुन्हा आता काय सांगायचंय त्याचं मला, वर्किंग. काय सांगायचं, वर्किंग. हे कार्य कसं करता येईल. शेवटी काय बघायचे, त्याचे ऍप्लिकेशन. म्हणजे फोटोसेल मध्ये किती गोष्टी बघायचे, 3 गोष्टी बघायच्या. किती गोष्टी बघायच्या, 3. नंबर 1 काय, कन्स्ट्रक्शन ऑफ फोटोसेल. नंबर 2 काय, वर्किंग ऑफ फोटोसेल. आणि नंबर 3 काय, काय, ऍप्लिकेशन. कन्स्ट्रक्शन म्हणजे काय, जे जे दिसतंय ते सांगणं. आता सांगितलं याच्यात रिओस्टॅट आहे, याच्यात काय मिलिमीटर आहे, याच्यात बॅटरी आहे, याच्यात इव्हॅक्युएटेड ग्लास ट्यूब आहे, 2 प्लेट काय काम करतात एवढंच. आता वर्किंग बघा. बघा आता मी वर्किंग एक एक सांगतो. व्हेन लाईट इज इन्सिडंट ऑन सी प्लेट. लाईट जर प्लेटवर पडली, सी प्लेट ही फोटोसेन्सिटिव्ह प्लेट आहे, त्याच्यातून काय बाहेर पडतील रे, तर तुम्ही म्हणाल सर नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स बाहेर पडतील. कशामुळे बाहेर पडली नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स, तर तुम्हीच सांगाल सर दिस इज फोटो इलेक्ट्रिक इफेक्ट ना. हाच फोटो इलेक्ट्रिक इफेक्ट आहे ना, की त्याच्या एखाद्या मेटल प्लेटवर लाईट पडली की त्याच्यातून इलेक्ट्रॉन बाहेर पडते. आता खूप सारे इलेक्ट्रॉन बाहेर पडले. मग इथं त्याच्या बाजूला कांडी कोणती आहे, त्याच्या बाजूला कांडी कोणती आहे, ए म्हणजे ऍनोड आहे. ऍनोड कसला असतो रे, पॉझिटिव्ह. मग सगळे इलेक्ट्रॉन बाहेर पडलेले कोणाकडे मूव्ह होतात, कोणाकडे मूव्ह होतात, अट्रॅक्ट कोणाकडे होतात, तर तुम्ही म्हणाल सर अट्रॅक्ट सगळे ऍनोडचे. मग इथं कोणते, सगळे इलेक्ट्रॉन ऍनोडकडे आले बघा. एवढं आता खाली चालले, खाली चालले, असं करत 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 कुठं चालले, एवढं हे करत
सगळे काय होते रे, हे कशी लावली आहे बॅटरी जरा बघा बरं, इथं मायनस आहे इथं प्लस आहे, हे काय इकडे प्लस केलंय, इकडे लक्षात ठेवा हे मुद्दाम, इथं जर चुकलं रे तुमचं प्लस द्यायचं तर मग ते सगळी फोटो सेल चुकली. बघा अजून एकदा, मग मला सांगा हे जे इलेक्ट्रॉन्स आहेत इथं खोडतोय मी बघा, ऐका ओके, हे का काय काय झालं, when light is incident on C plate emits electron, these electrons are attracted by एनोड प्लेट, आणि दिस अट्रॅक्शन बघा हे सगळे इलेक्ट्रॉन इकडे पळत येईल, इकडे पळत येईल, इकडे पळत येईल, हे सुद्धा मायनस आहे बघा, आणि नंतर प्लस आहे, त्याच्यानंतर असं करून हे बॅटरीच्या कोणत्या टोकाला येईल तर प्लस टोकाला येईल. मग तुम्ही म्हणाल सर इलेक्ट्रॉनवर काय असते, निगेटिव्ह असते, ते त्यांना प्लस दाखवल्याशिवाय ते पळणारच नाही, म्हणून इथं मुद्दाम प्लस दाखवले बघा इकडच्या साईडला. ओके, नो प्रॉब्लेम. अशा पद्धतीने ह्याच्यात काय करायला, या बॅटरीमध्ये काय आणायलोय, इलेक्ट्रॉन्स आणायलोय, आणि इलेक्ट्रॉन म्हणजेच काय, चार्ज. मग आता काय व्हायला, चार्ज व्हायला बॅटरी, बॅटरी चार्ज व्हायला म्हणजे काय व्हायला, करंट यायला. ओके, मग कशाचं रूपांतर कशात झालं रे, तर तुम्ही म्हणाल सर लाईटचं रूपांतर तुम्ही करंट मध्ये किंवा मग कशामध्ये, चार्जर, बॅटरी चार्ज आहे म्हणजे काय, बॅटरीमध्ये करायला, म्हणजे इलेक्ट्रिकल एनर्जी मध्ये करायला, म्हणजे म्हणूनच मग मला सांगा लाईट म्हणजेच काय, फोटो, काय फोटो. मग आता ही जी फोटो आहे, फोटो पासून इलेक्ट्रिकल एनर्जी, म्हणूनच यालाच तर म्हणायचं लाईट पासून इलेक्ट्रिकल एनर्जी, मग ह्याला म्हणायचं फोटो सेल. ठीक आहे, कळलं का, कळलं का, अजून एकदा सांगू सांगा, वर्किंग कळाली का, येस ऑर नो, प्लीज रेस्पॉन्स, चला फटाफट रेस्पॉन्स द्या. येस ऑर नो, गेटिंग पॉइंट ऑर नॉट, यस, शिवकन्या शुभांगी, ओके, गेटिंग माय पॉइंट. ठीक आहे, चला बाकीचे विद्यार्थी दिसलं का, ओके, यस, कदम, हर्षदा, ठीक आहे, यस, बघा, व्हेरी गुड. तर हा आहे आपला फोटो सेल, तर ह्याच्यावर आपल्याला क्वेश्चन येतात. आता या फोटो सेल मध्ये काय राहिले मित्रांनो, तर तुम्ही सांगायचं सर फोटो सेल मध्ये ऍप्लिकेशन राहिले, काय राहिले, ऍप्लिकेशन. चला बरं आता बघूया आपण ऍप्लिकेशन, लेट सी द ऍप्लिकेशन. कन्स्ट्रक्शन बघा, एक एक वाचू का मी, कन्स्ट्रक्शन वाचतो बघा, आता एक एक वाचू का, 1 मिनिट लागते फक्त, बघा कन्स्ट्रक्शन वाचा, 1 मिनिट स्पॉटलाइट घेतो मी. हा, इट कन्सिस्ट ऑफ सेमी सिलेंड्रिकल, ते असे डोम शेप आहे, फोटो सेन्सिटिव्ह मेटल प्लेट सी, वायर ए सपोर्टेड इन इव्हॅक्युएटेड ग्लास ट्यूब, इव्हॅक्युएटेड ग्लास ट्यूब मध्ये ठेवले. दीज सी अँड ए प्लेट आर कनेक्टेड टू 2 पिन्स अँड बिलो बेस अँड विच आर फर्दर कनेक्टेड टू इलेक्ट्रिकल सर्किट, म्हणजे ते 2 पिना लावले तर खाली इलेक्ट्रिकल सर्किट होतं. वर्किंग बघा बरं, वर्किंग बघा, चला बघा, when light falls on C plate, imagine करा तुम्ही, when light falls on C plate, electrons are emitted, these electrons are attracted by wire A किंवा electrode A. In this way current is produced in the circuit, करंट तयार झाला, and this current is directly proportional to intensity. ओके, ओके, तर हा करंट जो आहे तो कशावर डिपेंड आहे रे, तर तुम्ही म्हणाल सर इंटेन्सिटीवर, इंटेन्सिटीवर डिपेंड आहे, याचा अर्थ काय, जेवढी उन्हाची तीव्रता जास्त, जेवढी लाईटची तीव्रता जास्त, तेवढा जास्त करंट. ऍज द इंटेन्सिटी ऑफ लाईट इन्क्रीजेस, करंट ऑल्सो इन्क्रीजेस. त्याच्यानंतर मात्र तुम्हाला ऍप्लिकेशन बघा, ऍप्लिकेशन तुम्हाला पाठच ठेवावं लागतील, याचा डिटेल आपल्याला नाहीये तितकंसं, बघा बरं काय, येस, दीज आर द ऍप्लिकेशन्स. कुठला आहे तर बघा बरं, कोणतं ऍप्लिकेशन पहिलं, एक्सपोज्युअर मीटर, एक्सपोज्युअर, सगळं हे ना, हे पिक्चर मोशन पिक्चर्स मध्ये, मोशन पिक्चर म्हणजे पिक्चरची शूटिंग असते ना तेव्हा तिथे, लाईट कॅमेरा ऍक्शन, ठीक आहे. चला, बर्गलार अलार्म, याच्यावरच आहे, लाईट वर डिपेंड आहे, आणि साऊंड प्रोडक्शन इन मोशन पिक्चर्स. तर तुम्हाला 3 ऍप्लिकेशन लक्षात ठेवायचे, एक्सपोज्युअर मीटर आहे, बर्गलार अलार्म आहे, आणि नंतर साऊंड रिप्रोडक्शन इन मोशन पिक्चर्स. तर अशा पद्धतीने आपल्याला काय केलंय मित्रांनो, आपण अशा पद्धतीने आपण हे काय केलंय, यस, अशा पद्धतीने आपण काय केलंय, फोटो सेल पाहिलेली आहे. ठीक आहे, तर मग आता आता हा झाला आपला चॅप्टर, हा झाला काय मित्रांनो आपला चॅप्टर. ठीक आहे, तर आता बघा, ओके, आता मी जे सांगतोय ते फार महत्वाचं सांगतोय. ठीक आहे, हा, ही आहे, ही आता तुम्हाला पीडीएफ मी लगेच पाठवतो, वाचा हे, भोसलेज ऑनलाईन फिजिक्स क्लासेस, ड्युअल नेचर ऑफ मॅटर अँड रेडिएशन. हे कोणते क्वेश्चन्स आहेत रे, थेरी क्वेश्चन्स. ठीक आहे, एक एक पाहू बरं आपण थेरी क्वेश्चन्स. वाचा बरं, काय पहिला क्वेश्चन वाचा, हे बघा, हा 1 मार्काला आणि हा 2 मार्काला. काय म्हणलंय रे, डिफाईन फोटो इलेक्ट्रिक इफेक्ट किंवा एक्सप्लेन द कन्सेप्ट ऑफ फोटो. आता हे तुम्हाला लिहायचंय, नंबर 1, ऐका, नंबर 1 गोष्ट की हे जे थेरी क्वेश्चन तुम्हाला दाखवतोय, हे तुम्ही मला
आज किंवा उद्या पर्यंत मला हे काय करायचे, थेरी क्वेश्चन एका कागदावर किंवा तुम्ही जी वही केली आहे त्या वहीमध्ये लिहायचे. प्रॉब्लेम सुद्धा आहेत हा, गडबड करायची नाही. बघा मी काय काय सांगतोय हे थेरी क्वेश्चन मला पूर्ण लिहून पाहिजेत जशाच तसे. आधी क्वेश्चन वाचा. डिफाईन फोटो इलेक्ट्रिक इफेक्ट, एक्सप्लेन द कन्सेप्ट ऑफ फोटो इलेक्ट्रिक इफेक्ट. बरोबर आहे का? मग त्याचं एक 2 मार्काचा क्वेश्चन आहे, म्हणजे ते तुम्हाला दाखवणार आहे. एक मिनिट मी करून दाखवतो. फोटो इलेक्ट्रिक इफेक्ट म्हणजे काय? चला, फोटो इलेक्ट्रिक इफेक्ट म्हणजे काय तर तुम्ही सांगायचंय की सर व्हेन अ लाईट फॉल्स ऑन मेटल सरफेस, व्हेन लाईट फॉल्स ऑन, बघा मी जो फास्ट लिहितो जरा, व्हेन लाईट फॉल्स ऑन मेटल प्लेट, हा, द इलेक्ट्रॉन, लाईट मीन्स व्हॉट, फोटॉन एनर्जी कोणाला देते, इलेक्ट्रॉनला, अँड इलेक्ट्रॉन्स आर इमिटेड आउट. धिस प्रोसेस इज कॉल्ड ॲज फोटो इलेक्ट्रिक इफेक्ट. दिस प्रोसेस इज कॉल्ड एज फोटो इलेक्ट्रिक इफेक्ट. ठीक आहे, मी वाटल्यास तुम्हाला पाठवतो ते कसं लिहायचं. ठीक आहे, सिंपल आहे, कळलं हे पहिला क्वेश्चन फोटो इलेक्ट्रिक इफेक्ट. चला आपण दुसऱ्या क्वेश्चन कडे बोलूया. चला बघा क्वेश्चन दिसतोय, चला फटाफट वाचा बरं काय. चला फटाफट वाचा हे क्वेश्चन. रीड दॅट क्वेश्चन. ड्रॉ अ नीट लेबल डायग्राम ऑफ सिमॅटिक एक्सपेरिमेंटल सेटअप ऑफ. फक्त डायग्राम काढा म्हणले. ड्रॉ म्हणले ना, फक्त डायग्राम. कोणती डायग्राम? हे काही आठवली मी तुम्हाला सांगितली बघा, ही डायग्राम येते म्हणून. इथे एक प्लेट, इथे एक प्लेट, नंतर हे असं करून तुम्हाला ती पाहिली असेल पुस्तकातून. पुस्तक सुद्धा पाठवतो मी. ही अशी प्लेट, त्याच्यानंतर हे असं केलेलं आहे. ठीक आहे, तर ही डायग्राम आहे. ड्रॉ. पुन्हा काय रे, तोच क्वेश्चन बघा बरं 3 मार्काला कसा विचारलाय. हा 2 मार्काचा क्वेश्चन आहे. तोच क्वेश्चन 3 मार्काला काय विचारलाय, विथ द हेल्प ऑफ सर्किट डायग्राम डिस्क्राईब म्हणलंय. 2 मार्काला क्वेश्चन आला की काय म्हणलंय, ड्रॉ. 3 मार्काला क्वेश्चन आला की ड्रॉ तर करायचंय आणि थोडं बहुत त्याचं लिहायचंय सुद्धा. काय लिहायचंय सुद्धा. ठीक आहे, आता बघा, आता हा किती मार्काचा क्वेश्चन आहे, 4 मार्काचा. काय म्हणलंय, विथ द हेल्प ऑफ सर्किट डायग्राम डिस्क्राईब म्हणलं की 4 मार्काला काय काय आलंय, ड्रॉ तर आलंच, त्याच्यानंतर डिस्क्राईब आलंच, हा, हे 2 तर आले. त्याच्यानंतर हेन्स डिस्कस एनी 2 कॅरेक्टरिस्टिक्स, म्हणजे त्याचे काय आले 2 कॅरेक्टरिस्टिक्स. त्याचे काय आले 2 कॅरेक्टरिस्टिक्स. कळालं हे कळालं? ओके, चला त्याच्यानंतरचा क्वेश्चन बघा. चला संपत आले, फार नाही. चला वाचा बरं क्वेश्चन, रीड दॅट क्वेश्चन. तर हा क्वेश्चन किती मार्काचा आहे रे, तर हा क्वेश्चन 3 मार्काचा आहे आणि हा क्वेश्चन किती मार्काचा आहे, 4. क्वेश्चन बँक मधले क्वेश्चन आहेत बरं. स्टेट म्हणले, स्टेट फोटो इलेक्ट्रिक इक्वेशन. कोणता आहे इक्वेशन, एच न्यू इज इक्वल टू कायनेटिक एनर्जी प्लस phi 0. This is the काय photoelectric equation. Explain 2 characteristics of photoelectric effect on the basis of Einstein photoelectric equation. म्हणजे काय म्हणलंय, 2 characteristics. बघा तेच क्वेश्चन आहे, काहीच बदल नाही. बघा इथं सुद्धा काय, स्टेट आइन्स्टाईन एक्सप्लेन ऑल कॅरेक्टरिस्टिक्स. ऑल म्हणजे किती रे, ऑल कॅरेक्टरिस्टिक्स म्हणजे किती, 3. कोणकोणते, इंटेन्सिटी, थ्रेशोल्ड फ्रिक्वेन्सी आणि ते हे स्टॉपिंग पोटेन्शियल. हे एक कॅरेक्टरिस्टिक्स वाढला की 4 मार्क. सिंपल आहे, म्हणजे क्वेश्चन तर ओळखीचे, म्हणजे बिना ओळखीचे वाटणार गेलेत तुम्हाला. ठीक आहे, त्याच्यानंतर बघा बरं. ओके, चलो वाचा बरं, वाचा फटाफट. डिफाईन थ्रेशोल्ड फ्रिक्वेन्सी. पुस्तक पण आहे, द मिनिमम फ्रिक्वेन्सी अबव विच फोटो इलेक्ट्रॉन्स आर इमिटेड. वाटल्यास मी तुम्हाला जे आता मी पीडीएफ आहे ना, ते सगळे डिटेल्स तुम्हाला शेअर करतो. ठीक आहे, हा, व्हॉट इज कट ऑफ फ्रिक्वेन्सी, सॉरी कट ऑफ किंवा स्टॉपिंग पोटेन्शियल. काय रे, स्टॉपिंग पोटेन्शियल म्हणजे असं निगेटिव्ह पोटेन्शियल फॉर विच करंट इज इक्वल टू काय, 0. निगेटिव्ह पोटेन्शियल फॉर विच करंट इज इक्वल टू 0 म्हणजेच काय, स्टॉपिंग पोटेन्शियल. त्याच्यानंतर काय रे, वर्क फंक्शन म्हणले बघा. वर्क फंक्शन म्हणजे phi 0 म्हणजे काय रे, तर तुम्ही म्हणाल बघा, द मिनिमम एनर्जी रिक्वायर्ड टू, हे बघा म्हणजे इथं इलेक्ट्रॉन, त्या इलेक्ट्रॉनला सरफेस वर येण्यासाठी जेवढी एनर्जी लागते तिला म्हणायचं phi 0. द मिनिमम एनर्जी रिक्वायर्ड फॉर इलेक्ट्रॉन टू मूव्ह अप टू सरफेस, त्याला म्हणायचं वर्क फंक्शन. ठीक आहे, 3 आले 1-1 मार्काला, सगळे काय 1-1 मार्काचे. त्याच्यानंतर काय रे, जस्ट रीड. हा, तर आता हे 2 क्वेश्चन तुम्हाला नवीन आहेत, त्याचे उत्तर पण पाठवतो मी. काय रे, हे बघा, हे 2 मार्क, हे 2 मार्क. काय म्हणलंय, वेव्ह पार्टिकल ड्युअलिटी. ड्युअलिटी म्हणजे काय, 2 नेचर आहे. काय, ड्युअलिटी म्हणजे किती, 2 नेचर. तर त्याचं उत्तर आहे, अरे सिंपल सांगितलं ना,
आपल्याकडे कुठले नेचर आहेत? दोन नेचर आहेत, एक पार्टिकल नेचर, एक वेव्ह नेचर. एक पार्टिकल नेचर आणि एक वेव्ह नेचर. आता बघा तेच आहे ड्युअल नेचर ऑफ मॅटर. हा आणि हा क्वेश्चन सेम आहे, सेम क्वेश्चन. कसला आहे ते? सेम क्वेश्चन. ठीक आहे, याची दोन्हीची उत्तर काय? सेम आहे. ठीक आहे, नेक्स्ट नेक्स्ट. यस, वाचा काय? एक्सप्लेन डी ब्रुगली हायपोथेसिस. किती मार्क आलाय रे? 4 मार्क आलाय. ठीक आहे, किती मार्क आलाय? 4 मार्क आला. तुम्हाला जे मी उदाहरण सांगितलं हे डी ब्रुगली हायपोथेसिसचं कोणतं? लॅम्बडा इज इक्वल टू एच बाय पी आणि काय रे? लॅम्बडा इज इक्वल टू 1.228 नॅनोमीटर डिवायडेड बाय स्क्वेअर रूट मध्ये व्होल्टेज. ओके, पुस्तकात सुद्धा पाहून घ्या. काही अडचण आली तर मी आहेच, मी नोट्स शेअर करतोय, काहीच प्रॉब्लेम नाही. जे आज शिकवलेलं आहे ना तर हा क्वेश्चन आहे. तर अशा पद्धतीने याच्यातले कोणते क्वेश्चन झाले रे? थेरी क्वेश्चन संपले. मग आता एक 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 प्रॉब्लेम आहे. तर याच्यातले बरेचसे प्रॉब्लेम मी घेतलेत आणि बाकीचे प्रॉब्लेम आपल्याला घ्यायचे आहेत. तर ऐका, ओके, याच्यातले बरेचसे प्रॉब्लेम घेतलेत, बाकीचे प्रॉब्लेम घ्यायचे. तर सगळ्यांनी आता लक्ष द्यावं इकडं. बघा आता मी जे शिकवलं आज, काय शिकवलं? तर उरलेली थेरी शिकवली. काय शिकवली मी? उरलेली थेरी शिकवली. त्याच्यानंतर काय शिकवलं? फोटो सेल किंवा फोटो इलेक्ट्रिक सेल शिकवला. त्याच्यानंतर काय रे? फोटो सेल किंवा फोटो इलेक्ट्रिक सेलच्या नंतर काय शिकवलंय? हा, तर मग सगळी थेरी क्वेश्चन्स घेतले. थेरी क्वेश्चन्स आहेत. ओके, थेरी क्वेश्चन्स तुम्हाला मी क्वेश्चन बँक सेंड करतो, तेच क्वेश्चन थेरी क्वेश्चन्स आहेत. आणि आता प्रॉब्लेम, आता जे 7-9 काहीतरी प्रॉब्लेम आहेत त्याच्यातले आपण 5-6 घेतलेले आहेत. तर उद्याच्या लेक्चरमध्ये आपण उरलेले सगळे प्रॉब्लेम घेऊ आणि मग आपला उद्या हा पहिला चॅप्टर संपतो. ठीक आहे, तर क्वेश्चन बँक ह्या नोट्स या लगेचच्या लगेच मी तुम्हाला आता लगेचच्या लगेच सेंड करतो. तुम्ही मात्र ते थोडस अभ्यास करायचंय. बरं, मला फीडबॅक द्या बरं रे. यस, शिकवलेलं खरंच समजतंय का? शिकवलेलं खरंच समजतंय का ते?